ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि आज ते उपसभापती होतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे। मात्र त्यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर त्यांचं वरळी येथील जे राहतं घर आहे या राहत्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। कारण की ज्यावेळेस 6 खासदार ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटले होते त्यावेळेस देखील या 6 खासदारांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं होतं। त्याचसोबतच ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदारांना ऑपरेशन तुडवा अशा प्रकारचं देखील आदेश जे आहेत ते ठाकरेंच्या सेनेकडून देण्यात आले होते। त्यानंतर आमदार सचिन अहिर यांनी निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या घराच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। सोबतच त्यांच्या घराच्या बाहेर विधान परिषदेचे उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे बॅनर देखील जे आहेत ते घराच्या बाहेर लावण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण जर पाहिलं तर सचिन अहिर हे उपसभापती झाल्यानंतर त्यांना Y+ दर्जाची सुरक्षा देखील देण्यात येणार असल्याची सध्याची माहिती आहे। मात्र त्यांनी जो निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर शिवसैनिक आक्रमक होऊन कोणत्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून संपूर्ण काळजी जी आहे ती काळजी घेतली जाते आणि त्यासाठी त्यांचं वरळी CPS या ठिकाणी घर आहे या राहत्या घराच्या बाहेर चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।